आज आपण ऑटिझम मधील पिंचिंग आणि हिटिंग बिहेवियर काय असते यावरती डिस्कशन करूयात. ऑटिझम मध्ये पिंचिंग अँड हिटिंग बिहेवियर जी मुले शो करतात याला आपण सेन्सरी बिहेवियर सुद्धा म्हणू शकतो. पण हे कम्प्लिटली सेन्सरी ओरिएंटेड बिहेवियर असतेच असे नाही. पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की अशा प्रकारचे बिहेवियर जे मुले शो करतात ते सेन्सरी सिकिंग आहे, सेन्सरी नीड आहे की कम्प्लिटली प्युअर इमोशनल बिहेवियर आहे. सेन्सरी बिहेवियर मध्ये प्रॉप्रिसेप्टिव्ह रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर मुले आपल्या बॉडीमध्ये प्रेशर सिक करतात. जेव्हा आपण हाताने हिट करतो तेव्हा कुठे ना कुठे प्रेशर इलेमेंट इन्व्हॉल्व्ह असतो. जेव्हा आपण हार्ड पिंचिंग करतो तेव्हा कुठे ना कुठे फिंगर स्टिपवरती प्रेशर येते आणि प्रॉप्रिसेप्टिव्ह इश्यूज असू शकतात, जसे की बेडवरती बाउन्सिंग करणे, जम्पिंग करणे, जमिनीवरती लोळणे, लोंबकळणे. अशा प्रकारचे बिहेवियर मुले शो करू शकतात. जर मुले हिटिंग पिंचिंग करत असतील तर त्यामागे आपल्याला अदर एलिमेंट्सही चेक करावे लागतील की मुले इतर कोणत्या वेगळ्या प्रकारे प्रॉप्रिसेप्टिव्ह सिकिंग तर करत नाहीत ना. त्यासाठी प्रॉप्रिसेप्टिव्ह इंटेन्सिव्ह असेसमेंट आपल्याला थेरपिस्ट कडून करून घ्यावी लागेल. हिटिंग पिंचिंग बिहेवियर मागे दुसरे रिझन असू शकते, ते म्हणजे टॅक्टाईल सेन्सशी रिलेटेड. टॅक्टाईल सिकिंग जर मुलांमध्ये असेल तर अशा मुलांना स्क्रॅचिंग करणे फार आवडते. ही मुले वॉलवरती स्क्रॅचिंग करतील, डेस्कवरती करतील, कुठेतरी जखम झाली असेल तर ती स्क्रॅच करत बसतील. मोस्ट ऑफ केसेसमध्ये ज्या मुलांना फिंगर टिप्सने स्क्रॅचिंग करायला आवडते ती मुले पिंचिंग करतात. ह्यामधून मुलांना टॅक्टाईल कम्फर्ट मिळतो. जर हा टॅक्टाईल रिलेटेड इश्यू असेल तर टॅक्टाईल ओरिएंटेड पिंचिंग हे असू शकते. जर टॅक्टाईल रिलेटेड इश्यू नसतील, प्रॉप्रिसेप्टिव्ह रिलेटेड इश्यू नसतील तर थर्ड रिझन बिहाइंड दिस असू शकते, ते म्हणजे सेन्सरी ओव्हरलोड. सेन्सरी ओव्हरलोड म्हणजे कोणता तरी सडनली मोठा साऊंड ऐकला किंवा कोणीतरी अचानक जवळ आले तर मुलांकडून हिटिंग पिंचिंग ही रिॲक्शन येते. जर पिंचिंग हिटिंग ॲज अ बिहेवियर ॲस्पेक्टने पाहिले तर पहिला असेल तो म्हणजे इमोशनल रिस्पॉन्स आणि सेकंड म्हणजे अटेन्शन सिकिंग बिहेवियर. यामध्ये इमोशनल रिस्पॉन्स हा दोन प्रकारे पाहायला मिळतो. जर मुलांना कोणत्या तरी गोष्टींना विरोध करायचा असेल तर तो त्यांच्याकडून केला गेलेला रिफ्युजल वे असू शकतो. पिंचिंग हिटिंग थ्रू रिॲक्ट करण्याचा. बऱ्याच पॅरेंट्सच्या अशा कंप्लेंट्स येतात की ज्या वेळेस मुलांकडून एखादी सिटिंग ॲक्टिव्हिटी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मुले हिटिंग पिंचिंग असे बिहेवियर शो करतात. काही केसेसमध्ये मुले जेव्हा आपल्या आवडीची ॲक्टिव्हिटी करत असतील, पूर्णपणे एंगेज असतील आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन फील होत असेल तेव्हा अचानक येऊन ते आपल्याला पिंच करतील. हा मुलांकडून आलेला प्युअर इमोशनल रिस्पॉन्स असतो. हा एक मोड ऑफ कम्युनिकेशन देखील असू शकतो. जर मुलांना एखादा टास्क अवॉइड करायचा असेल, तुम्ही दिलेली ॲक्टिव्हिटी करायची नसेल तर ते ॲग्रेसिव्हली रिॲक्ट करतात आणि सडनली पिंचिंग हिटिंग करतात. त्यामागे दुसरं रिझन असं असू शकतं, ते म्हणजे अटेन्शन सिकिंग बिहेवियर. यामध्ये मुलांना पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली अटेन्शन हे समोरच्या व्यक्तीकडून मिळाले पाहिजे. आपल्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी ते हिटिंग किंवा पिंचिंग करतात. अशा प्रकारच्या अटेन्शन सिकिंग बिहेवियर मुले फक्त घरीच शो करतात. बाहेर गेल्यावरती अशा पद्धतीने रिॲक्ट करू शकत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की पॅरेंट्स आपल्याला जेंटली रिॲक्ट करतात. काही केसेसमध्ये पॅरेंट्स सांगतात की मुलगा घरी व्यवस्थित असतो पण स्कूलमध्ये गेल्यानंतर इतर मुलांना पिंचिंग करतो, हिटिंग करतो, बायटिंग करतो. तो त्या मुलांचा एक्सप्रेस करण्याचा एक वे असतो. पण अशा वागण्यामागे रिझन काहीही असो पण ते ट्रीट तर केलेच पाहिजे. आता आपण पाहूयात की कोणत्या रिझनसाठी मुलांना एक्झॅक्टली कशा प्रकारे ट्रीट करू शकतो. जर सेन्सरी ओरिएंटेड इश्यूज असेल तर मुलांकडून आपल्याला प्रॉप्रिसेप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ह्या करून घेतल्या पाहिजेत. जर पिंचिंग जास्त असेल तर फिंगर टिप्सवरती सेन्सरी इनपुट हा दिला पाहिजे. जर टॅक्टाईल रिलेटेड इश्यू असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशिंग यूज केले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर यूज करून मुलांना मसाज दिला पाहिजे. अटेन्शन सिकिंग बिहेवियर केसेसमध्ये पॅरेंट्सनी मुलांकडे अटेन्शन द्यायचे पूर्णपणे बंद केले पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मुलांना आय कॉन्टॅक्ट देऊ नका, रिॲक्ट होऊ नका, आवाज चढवून बोलले नाही पाहिजे. अशा पद्धतीने वागल्यावरती मुलांच्या लक्षात येईल की आपल्याला पॅरेंट्सकडून अटेन्शन मिळत नाही आणि त्यांचे असे बॅड बिहेवियर आपोआप रिड्यूस होईल. आपल्याला आपल्या मुलाची लेवल माहीत असणे हे आवश्यक असते. एखादी ॲक्टिव्हिटी मुलाला जर टफ वाटत असेल तर ते अशा प्रकारे मिसबिहेव करू शकते. एखादा टास्क जर मुलाकडून करून घ्यायचा असेल तर त्याला आधी इमोशनली रेग्युलेट केले पाहिजे, त्याचे बिहेवियर सेट केले पाहिजे. जर एखादा टास्क टफ वाटत असेल तर तो सिंपल स्टेप्समध्ये डिव्हाइड करून मुलांकडून आपण त्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करून घेऊ शकतो.